गुड मॉर्निंग मित्रांनो, आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मी आहे आता बँकॉकमध्ये एका हॉस्टेलमध्ये थांबलो होतो. आपण तुम्हाला खाली गेलो दाखवतो. इथं एक गोष्ट अशी की हे सगळे हे शिड्यानंतर बनवतात आणि इतक्या सरळ बनवतात ना, असं वाटतं की पडलच. सॉक्स घालून चालतो होतो पडलच वाटतं अशा प्रकारे. आणि एकदम स्ट्रेट शिडे आणि बाकडाचं हे टाकलेलं असतं. एकच नाही, सगळीकडेच पाहिले. आपण पटायामध्ये थांबलो होतो, ती सगळ्यात बेस्ट होतं हॉस्टेल. 150 रुपयाच्या मानाने. तर आपलं शूज घेऊया. पहिलं 300 रुपये डिपॉझिट घेतलंय, 300 रुपये माघारी घेऊया. जाऊया आज बघूया आपण फुकेटला जाऊया. असं दाबून असं बघू. ओके, उघडायचं ते स्टाईल घ्यायचं आहे. त्याला बटन इथनं उघडायचं असलं, काल दाखवलंच तुम्हाला की अशा प्रकारे हे लावायचं असते. चल ओके सर, हां लिव्हिंग. मित्रांनो आपले 300 बात डिपॉझिट बॅक घेऊ द्या. You have already arranged. Okay. So thank you, sir. Okay, I will come. ओके मित्रांनो, निघालोय आता. मित्रांनो, तर काल थांबलेलं अशा प्रकारचं हॉस्टेल होतं. इथं पाहू शकताय अशा प्रकारे एकाच रूममध्ये 10 बेड होते, पाहू शकताय. आणि इथं मुलं मुली एकत्रच होते. हे पाहू शकता, इथं मुली होती. इकडं वरती मी थांबलो होतो. अशा प्रकारे आहे. इकडं जे बाहेरचे देश असतात त्यांच्यात काय नसतं, मुलींचं वेगळं हॉस्टेल, मुलांचं हॉस्टेल असं काही नसतं. थोडे आपण कळत आहे बारामती महाराष्ट्रात ते थायलंड ट्रिप. तर थायलंड ट्रिपमध्ये आपण पटाया फिरून आल्यानंतर परत बँकॉकमध्ये आलो होतो. तर पहिल्या वेळेस आपण ज्यावेळेस आलो होतो ना बँकॉकमध्ये, त्यावेळेस आपण ह्या हॉस्टेलमध्ये थांबलो होतो 140 बातवरच्या. आणि आता ह्या वेळेस नाही, मी त्यापेक्षा चांगल्या हॉस्टेलमध्ये थांबलो होतो की बँकॉक पाहू शकताय. नोमोद म्हणून हॉस्टेल आहे. तर हे नाही वे, हे 150 बातमध्ये होतं हॉस्टेल. एकदम दोन्ही म्हणजे ह्याचे बेड वगैरे चांगले होते आणि झोपायला एकदम कम्फर्टेबल वगैरे होतं. आणि स्वच्छ क्लीननेस जास्त होती. तिकडं पण सगळं चांगलं आहे. फक्त इथं लय गर्दी, एका रूममध्ये लय कोंबल्या, तिथं एका रूममध्ये एवढे कोंबले नाहीत, त्यामुळं चांगलं वाटतं. अशा प्रकारे आहे. तर फायनली आपण निघतोय आता इथं. आपण बघूया. आपल्याला आता पहिलं तर जेवण करायचं म्हणून तर फायनली सकाळ उठून म्हणलं 10 वाजता उघडतं. तर 10 वाजता शार्प आलं. म्हणलं आज लवकर चालू करावं प्रवास. तर हे जिथं नाश्ता करायचा आहे तर ते नाही वे पार 10:30ला उघडते. मग थांबतो इथंच, व्हिडिओ वगैरे एडिट करतो. आपल्याला ते काय काम आहे तसं. ओके, अर्धा तासात होईल. मित्रांनो, तर अर्धा तास वेट केल्यानंतर नाही आपण नाश्ता करतोय. हे पाहू शकता, सकाळ फ्राईड राईस खातोय मित्रांनो. कारण हे सगळ्यात स्वस्त आहे. 60 बात म्हणजे 180 रुपयाला भात आहे. तर तो भात खातोय, आपला मसाले भात टाईप. चला मित्रांनो, तर एका प्लेटमध्ये भागलं नाही म्हणून अजून एक प्लेट घेतली. तर 120 बात झाली इथंच, म्हणजे 360 रुपये इथंच झाले. तर चला खाऊया आता. काय करायचं पर्याय नाही आहे. थोडेच दिवस राहिले अजून 4-5. आज लय पैसे खर्च होते मित्रांनो. तर त्या भाऊला पैसे देतोय आता. तर माझ्याकडे एवढे चिल्लर झालेत आणि शेंग खाल्ली होती. तर हे अशा प्रकारे आहे. देतो चिल्लर मधून 1, 2, 3. मित्रांनो, तर मित्रांनो मी आहे आता थायलंडमधील बँकॉक सिटीमध्ये आहे मी. तर मित्रांनो, तुम्हाला मी नाही आता थायलंडमध्ये बसनी फिरायचं कसं ते सांगतो. मित्रांनो, मी कसं फिरतो ते पण तुम्हाला सांगतो. मित्रांनो, तर तुम्हाला काय नाही करायचं, फक्त तुमचा फोन घ्यायचा आहे. फोनमध्ये तुम्ही जिथं आहे ते लोकेशन असतं. तुम्हाला आता इथनं कुठं जायचं आहे, तर समजा मला चायना टाऊनला जायचं आहे इथलं बँकॉकमधल्या. तर मी चायना टाऊन इथं टाकलं. तर त्यानंतर आपल्याला एवढे ऑप्शन दाखवतात बाबा तुम्ही कसं जाऊ शकतोय. तर आपल्याला बसनी जायचं आहे. तर इथं दाखवतंय की 48 मिनटं लागतील जायला. तर 48 मिनटामध्ये मला 2 बस दाखवतात. 2 बसचं ऑप्शन दाखवतात. एक AC आणि एक रेग्युलर. 243 म्हणून बस नंबर आहे. अशा प्रकारे बस नंबर पण तेच दाखवतात. इथनं ते सांगते की बाबा मला 4.5 किलोमीटर पहिलं चालत जायला, 450 मीटर पहिलं चालत जायला लागेल. तिथनं पुढं मग बस स्टॉप येईल तुम्हाला. तिथनं मग तुम्हाला 43 नंबर बसमध्ये बसायचं आहे. नाही 43
243 नंबर बसमध्ये बसायचे. 2 पुढं असेल त्याला डॅश असेल, 43 नंबर बसमध्ये बसायचे आणि तिथनं तुम्हाला हे लोकेशन फक्त त्या कंडक्टरला दाखवायचे. कंडक्टरकडून तिकीट घ्यायचे, कंडक्टरला समजून सांगायचं बाबा हे लोकेशन आलं की मला उतरव. मग तो आवाज देऊन तुम्हाला सांगतो हे लोकेशन आलं की उतरायचं. मग तिथनं हाच मॅप कंटिन्यू ठेवायचा. मग ते तुम्हाला पुढं परत 500-600 मीटर काय चालत जायला लागला, अर्धा किलोमीटर तिथपर्यंत चालत जायचं. अशा प्रकारे तुम्ही थायलंडमध्ये फिरू शकता. एवढं काय अवघड नाही आहे, कुणाला विचारायची गरज नाही आहे, काय नाही. गुगल मॅपवर सगळं भेटतं तुम्हाला. मेट्रोचे पण टाईम टेबल ह्याच्यावर भेटून जातं. तुम्हाला मेट्रोन जायचं असेल तर ते हे सांगते बाबा कसं जायचं. मित्रांनो, तर फायनली जेवण करून निघालो आहे. आता इथं पाण्याचं प्लांट आहे, तर तिथं पाणी भरून घेऊया. अशा प्रकारे असतोय, तुम्हाला दाखवतो. ठीक आहे, इथं आहे, चालू आहे का पण एक बातमध्ये आहे, हाय चालू. मित्रांनो, तर पाण्याची बॉटल भरून घेतली आणि आता आपण चाललोय. आज तुम्हाला चायना टाउन दाखवतो. इथलं मार्केट एक इलेक्ट्रॉनिक मोठं, तर ते मार्केट पाहायला चाललोय आपण बँकॉकमधलं. चलो मित्रांनो, तर मी बस स्टँडला पोचलो आणि बस स्टँडला पोचल्यानंतर ना इथं रिक्षावाले टॅक्सीवाले बसलेलेच असतात. कोण कस्टमर भेटते का? तर मित्रांनो, तुम्हाला सांगतो, तुम्ही बसनी गेला आणि टॅक्सीनी गेला तर काय फरक आहे. तर बसनी नाही, मला चायना टाउनला जाण्यासाठी 300 बात म्हणजे 900 रुपये मागते भारतीय. आणि जर मी जर बसनी गेलो तर बसनी नाही, मला फक्त 15 बात लागणार आहे. 15 बात म्हणजे 45 रुपये इंडियन, 45 ते 50. मित्रांनो, एवढा फरक आहे बसमध्ये आणि ह्याच्यामध्ये टॅक्सीच्या पैशामध्ये. तर मित्रांनो, तुम्ही देखील थायलंडला आला किंवा कुठल्याही देशामध्ये गेला तर जे त्यांचं पब्लिक ट्रान्सपोर्ट आहे त्याचा वापर करा. पब्लिक ट्रान्सपोर्टमध्ये तुम्ही आरामात आणि लवकर पोचू शकताय. अशा प्रकारे आहे. टॅक्सीवाले लई पैसे जातात तुमचे. आणि तुम्हाला पब्लिक ट्रान्सपोर्टमध्ये गेला ना तर बऱ्याच लोकांशी कॉन्टॅक्ट होतात. मित्रांनो, तर फायनली बस भेटली. लई वेळ थांबायला लागलो, लई डेंजर वेळ थांबलो, लई वेळ. त्यानंतर बस भेटली. तर बस भेटल्या, आता बसमध्ये बसलं. हे पण असल्या बसमध्ये बसायचं नको वाटतं मला, डोक्याच्या काय तर मला. आपलं साधी बस असली ना त्यात बरं वाटतं. ही सगळी पॅक AC बस, 16 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर. चला मित्रांनो, तर लई जबर मंदिर आहे तिथं. तशी म्हणजे प्रत्येक चौकात काय ना काय वेगळं करण्याचा प्रयत्न केला आहे. आता तिकडं बघा समोर कसलं जबर मंदिर आहे दिसायचं, कसलं खतरनाक. मित्रांनो, तर फायनली बस पण नव्हतं आलो, बस होती. पुढनं जाऊन आपल्याला चायना टाउन मार्केट आहे, बघूया काय नक्की मार्केटमध्ये चायना टाउन. ओके मित्रांनो, तर मेन मार्केट रोडला आलोय. पाहू शकता इथं किचन वगैरे, अजून चाकू बिकू वेगवेगळे दुकानं आहेत. इलेक्ट्रॉनिकची वगैरे दुकानं आहेत तिथं, पाहू शकताय. भांड्याची वगैरे. काय काय बघूया आतमध्ये. How much for this torch? How much for this torch? Single. अच्छा, काय म्हणते ते कळ नाही काय. चल मित्रांनो, तर हे सगळं बेल्टचंच मार्केट दिसते. अख्खं बेल्ट, किचन वगैरे अशा ठिकाणी दिसते सगळं. वेगवेगळ्या अँटिक गोष्टी दिसतात. हे पूर्ण चष्म्याचं दिसतंय. चष्मे महाग आहे तिथं पण. ते बघा इथं बघा किती चष्मे दिसते. चष्मे पुढं आलो तर एक नुसतं घड्याळाचं दुकान दिसतंय बघा इथं. होलसेल मधलं दिसतंय हे सगळं. हाऊ मच ब्रो फॉर दिस? 100 baht. 100 baht. It is a wholesale or a retail market? This is a wholesale or retail market? Wholesale 6 piece. 6 piece. How much for this 6 piece? This one 45 baht. 45 baht. Yeah? Yes. Okay. You make 45 per baht का 6 piece in 45 baht.นี่ดีไซน์พลาสติกเหล็กอันนี้สแตนเลส 60 baht. Per 6 piece. Yeah. You mix Thai. Okay. One piece. How much for 6 pieces? นี่60 baht 80 baht
You make color, make design, make price. 6 piece up. Wholesale price. How's the wholesale price? 60 for 6 piece. 1 for 10 बात. आणि मार्केटला आलोय तर इथं नाही वे मागं तुम्हाला एक पाहिलं की चष्म्याचं दुकान होतं, एक किचनचं वगैरे दुकान होतं, आता तर घड्याळाचं दुकान आहे. तर इथं मित्रांनो लय म्हणजे होलसेलमध्ये घेतल्यावर लय फायदा आहे. असं ते लय महाग सांगतात, होलसेलमध्ये घेतलं ना तर एकदम चीपमध्ये देतात. कमीत कमी 6 पीस घ्यायला लागतात, पण आपल्या काही कामाचं नाही आहेत 6 पीस नेऊन येत ना. ओके, आपल्याकडे ह्याचा रेट ऑलरेडीच कमी आहे बघा. नुसते सगळीकडे घड्याळ दिसतात. ह्याच्या पलीकडच्या साईडला पण आहे अशा प्रकारचं आहे दुकान. कसली घड्याळ नुसती. ओके, थँक्यू ब्रो. आता एका कपड्याच्या दुकानात आलोय तर पाहू शकता इथं 150 बातला आहे हा. ओके 350 बातला आहे. तिकडं लेडीजचं दिसतंय. How much for this? Long sleeve 1,490. Okay. But very expensive. This is of which brand? Brand name? This one sun. ओके. हे सगळं गिफ्टचं दिसतंय दुकान. आज जायलाच नको वाटतंय, माझ्या बॅगमुळे एखादं फुटायचं. लईच काचेची भांडी बिंडी दिसतात, कप बिप बॅगमुळेच फुटायचं, त्यामुळे जायला नको वाटतंय. मित्रांनो तर फायनली लई चालल्यानंतर ना असा काहीतरी चौक लागलाय. इथं सगळं चायनीजमध्ये लिहिलंय का तर दिसतंय. नुसती गजबज आहे. इकडं पाहू शकता सगळीकडं. तर मेन तर कॅमेरा नाही वे ह्यालाच लावायला पाहिजे स्टँडला कॅमेरा लावला ना म्हणजे सोपं पडते. What is this, ma'am? What is this? Chestnut. I don't understand. Chestnut looks green. Okay. Thank you. चला. मित्रांनो तर फायनली चायना टाउनला पोहोचलेलो आहे. तर इकडं पाहू शकताय. इकडं पाहिलं तर इकडं सगळं चायनीजमध्येच बोर्ड लागलेले आहेत अख्खे. हे पण पाहू शकता, हे पण चायनीजमध्येच बोर्ड लागला अख्खा. इकडं पण बघू शकता चायनीजमध्येच लिहिलेलं आहे सगळं. त्या साईडला सगळं चायनीजमध्येच लिहिलेलं आहे. तर आपण बघूया इथं सी फूड्स म्हणजे काय पदार्थ, खाद्यपदार्थ फेमस आहेत ना. खाद्यपदार्थापासूनच चालू करू आपण. इथं एक कशा प्रकारचं ते पदार्थ आहे आपलं सुपारीगत, की असं गोल फिरत असते. तसलं काही नेट म्हणतात आता. मित्रांनो तर पुढं आलं तर इथं खेकडे आहेत बघा. छोटे खेकडे, मोठे खेकडे, वेगवेगळ्या प्रकारचे खेकडे आहेत. इकडं आलंय इथं प्रॉन्स दिसतात, खेकडेच दिसतात. वेगवेगळ्या प्रकारचे खेकडे आहेत इथं. इथनं पुढं आल्यानंतर ना अशा प्रकारे मार्केट चालू होतं. हे मार्केट होतं संध्याकाळी सगळ्यात भारी पाण्यासाठी वगैरे बघा. वेगवेगळ्या प्रकारची फळं आहेत. इथं असावरती एक बोर्ड आहे मेन. इथं सगळे चायनीज पदार्थ वगैरे भेटतात खाण्यासाठी.
हाय हाय. अशा प्रकारचे वेगवेगळे पदार्थ पण आहेत तिथं. कशाचं मटण पण दिसते. तर मित्रांनो फायनली चायना टाउनला आलोय. वाव. मित्रांनो तर आलोय आता आतमध्ये. जसं जसं आतमध्ये येईल तसं तसं वेगवेगळं हे सगळे वाळलेले मासे दिसतात. ते पॉपलेट आहे काय. अशा प्रकारे वाळलेले मासे बिसे तुम्हाला पाहायला भेटतात. हे बघा सोडे वगैरे, काजू बदाम मनुके. तिथे एक मंदिर आहे, तर मंदिरात जाऊया आपण. अशा प्रकारचं मंदिर आहे की तिथं ती पण नाही काढल्या जात, चपल्या पण नाही काढल्या जात. चायनीज मंदिर आहे. ओके चल. मित्रांनो मला वाटलं चायना मार्केट म्हणजे काय ते युनिक असेल. हां हे काय आहे आपल्या नॉर्मल चार्जरला बसवण्यासाठी अडॅप्टर आहे. हाऊ मच सर? 20. हाऊ मच फॉर दिस? 30 baht. ओके हाऊ मच फॉर दिस? 30 बात. तर मित्रांनो असे अडॅप्टर घेऊन यायला लागतील तुम्हाला, तेव्हा ते चालतंय. मल्टी प्लगर पण आहे. थँक्यू सर. मित्रांनो तर अशा प्रकारे हे इथं इलेक्ट्रॉनिक मार्केट आहे. इलेक्ट्रॉनिक दुकान होतं म्हणजे. तर इथं तुम्हाला बॅग वगैरे घ्यायची असेल, काय घ्यायचं असेल ते आहे इथं. पर्स वगैरे पण आहेत चांगले इथं घ्यायचे असेल तर. चपला. पुढे आले ना तर गल्ल्या डिवाइड होतात अशा. इकडे एक चालली, इकडे एक चालली, इकडे एक चालली आहेत ना. खरं चायना मार्केट चालू होते. मित्रांनो तर फायनली आपण बाहेर आलोय आता चायना टाउनच्या. चला आज जाऊन आलो. तुम्हाला दाखवलंच की कपड्याचं मार्केट आहे आणि असं म्हणजे छोटे छोटे होलसेल मार्केट आहे. मेन टाऊन नाही हेच म्हणतात, जिथं रात्री लय गर्दी होती. तो मेन रोड आहे ना त्यालाच लय गर्दी होती. आणि इथं पण खाण्याचे लय प्रकार आहेत. चला मित्रांनो तर बघा काय काय बघितलं याच्यात. मित्रांनो तर मी आहे आत्ता थायलंडमध्ये. थायलंडमध्ये आपण आलेलो आहे. चायना टाउन म्हणून मार्केट आहे, त्या मार्केटपेक्षा आलेलो आहे. तर मित्रांनो ही मुलगी नव्हे आपल्याला इथं हे मार्केट नव्हे जास्त कोण जे सी फूड आहेत ना त्यासाठी फेमस आहे, म्हणजे समुद्र जीवासाठी. आणि हा मासा दाखवते. This is 1,500. 1,500. Yeah, 1,500. What is the name of this fish? This is lobster. Lobster. Yeah. Yeah, this is lobster. We have prawn and then we have shrimp. Okay. Yeah, fresh and delicious. All fresh. Okay. Yeah, all delicious. Yeah. Okay. What is this? That is crab. Crab. How much for that? It is
Yeah, small, 150. ओके ओके. Yeah, it's okay. Okay, Yeah, okay. thank you. Come तर on. मित्रांनो पाहू शकताय. तर मित्रांनो मी आहे आता चायना टाउनला. ओ थँक्यू. Thank you. Come on. हा पण खा. तर मित्रांनो चला आता आपल्याला जायचे मॉलला, BMK मॉल. ते पाहू शकताय चायना टाउन. इलेक्ट्रिकल सायकल घेऊन म्हातारी कशी पळती. मित्रांनो तर मी नाही वेळ आता चायना टाउनमध्ये आहे थायलंडच्या. इथं आल्यानंतर ना आपल्या भाज्यागत भजी दिसली. तर ही पाहू शकता मुळ्याची भजी, सगळे व्हेजिटेरियन दिसते, वेगवेगळ्या ह्याची भजी. कशाचं आहे काय माहिती. ही शेंगदाण्याचं दिसते, रेड बीन्स. ओके चला. मित्रांनो तर खूप जणांना प्रश्न असेल की बाबा बँकॉक शहर नक्की आहे तरी कसं. बाहेर देशातले मेन रोड कसे असतात, मेन सिटी कशी असते. तर मित्रांनो मी नाही आता बँकॉकच्या मेन चौकातच उभा आहे, मेन सिटीमध्येच उभा आहे. तर मेन सिटी पाहू शकता अशी. तिथं पाहू शकता पुढं चायना टाउन म्हणून मार्केट आहे आणि अशा बिल्डिंग आहे तिथं. तर मित्रांनो जे तुम्हाला थायलंड वगैरे च्याबद्दलच्या बिल्डिंग दिसतात ह्या मेन सिटीच्या बाहेर आहेत. आपलं कसं पुणे मेन जी सिटी आहे स्वारगेटच्या आसपास किंवा ते सगळं पार्क आहे आणि मोठ्या बिल्डिंगी सगळ्या शहराच्या बाहेर आहे. तसं सुद्धा थायलंडचं पण तसंच आहे. शहरातल्या बिल्डिंग बघा एवढीशे 5-5, 6-6 मजली, काही 8-8 मजली. बाकीच्या ज्या मोठे 60-60 मजली टावर आहेत ना ते शहराच्या बाहेरच्या भागात आहेत. अशा प्रकारे आहे आणि अशा प्रकारे इथं लय मोकळं ट्रॅफिक होतंय. कुठला देश असला तरी ट्रॅफिक हा मोठाच प्रॉब्लेम आहे. चला बाय बाय. आपल्या इथंच ट्रॅफिक नाही आहे. मित्रांनो तर इथं बसमध्ये बसलो होतो पण ती बस तिकडं जातच नाही आहे. अशा प्रकारे उतरलोय परत नेक्स्ट स्टॉपला. तुम्हाला फ्रीमध्ये ट्रॅव्हल करायचं असलं ना तर एकदम भारी आहे. बसमध्ये बसायचं नाही म्हणायचं मला नाही बसायचं ह्याच्यात आणि पुढच्या स्टॉपला जाऊन उतरायचं. हाऊ मच? 200 baht. 200. If you take 300 baht. I will see. One There. 200. There 6 piece 80 baht this one giving them for Yeah. taking 6 baht 6 piece. India. No. 100 baht, okay? Okay. No. Thank you. 100 baht. No. Take the baht. No. Thank you. No. I don't have interest. मित्रांनो तर आपण आता मेन सिटीमध्ये. तुम्ही पाहिलंच आता पाठीमागे त्या घड्याळवाल्याने आपल्याला कसं फसवत होता. 300 बात मागत होता पण त्याला मी अगोदरच एका घड्याळाच्या दुकानात गेलो होतो. त्याला मी 80 बात म्हणलं तर तो 80 बातला पण द्यायला तयार झाला होता. म्हणजे जवळपास 80 बात म्हणजे 220 म्हणजे 660 रुपये जास्त घेत होता. तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही जर रोड साईडला कुठली वस्तू घेत असाल तर तिथं बार्गेनिंग नक्की करा. तर मित्रांनो आता आलो आहे आपण आणि इथं आपल्याला नव्हे हे इलेक्ट्रॉनिक्स मार्केट आहे इथं बँकॉकचं. तर इलेक्ट्रॉनिक्स मार्केटमध्ये जाऊया आपण. इथं पाहूया कसं आहे मोबाईलचे कवर वगैरे काय रेट आहे ह्याची पण चौकशी करूया. आपल्यापेक्षा सगळं महागच असणार आहे 3 पट अशा प्रकारे आहे इथं. म्हणजे सगळ्याच प्रकारचं इलेक्ट्रॉनिक्स मार्केट आहे. आपलं पुण्यामध्ये कसं आहे इलेक्ट्रॉनिक्स मार्केट तसं सेम इथं मार्केट आहे. इथं पाहू शकताय कॅमेऱ्यासाठीच्या आपल्या ज्या LED असतात व्हिडिओ काढण्यासाठीच्या त्या पण लाईट बीट ते विचारलं मी. तर आपल्या इथं ही लाईट नव्हे अशी भारीतली सगळ्यात 3000ला आहे. इथं 9000ला आहे लाईट. ती इथं सगळ्या प्रकारचे कॅमेरे आहेत. ते मॅडम म्हणती फोटो वगैरे नको काढू. तर मित्रांनो पाहू शकताय बरेच प्रकारचे इथं काळचे पण कॅमेरे आहेत जे त्याला काय म्हणतात डेस्क कॅम वगैरे पण सगळं आहे. आणि पाहू शकताय सिम कार्ड वगैरे. इकडं तर कवरचा नुसता ढिगच लागला आहे. तिकडं बघावं तिकडं नव्हे कवर आहे अशा प्रकारे आहे. तर चला मित्रांनो तुम्हाला सगळं डिटेलमध्ये दाखवाय गेलं ना तर लई मोठा व्हिडिओ होतोय. तर मित्रांनो आता इथं आलो होतो. नाईस टू मीट यू. ओके But I can just speak English so well. ओके I speak a little bit. ओके How much? How much? मित्रांनो तर लई बेकार गर्दी इथं. फायनली बसमध्ये बसलोय आता आणि आता मॉलकडं जाणं आहे. मॉलमध्ये थोडं थांबणार आणि मग आपण फुकेटचं जायचं काय होतं ते बघूया. आजचा शेवटचा दिवस आहे ट्राय करायचा तर ट्राय करतोय मी आज. चलो
मित्रांनो तुम्ही आता थायलंडमध्ये आणि थायलंडमध्ये बसमधनं प्रवास करतोय ते ही बघा किती उंच बिल्डिंग आहे. आता हे तर पाहू शकताय वयनं मोजायला सुरुवात करतोय 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 मजली बिल्डिंग आहे आणि त्याच्या खाली जे शेजारची बिल्डिंग आहे ना मित्रांनो ती 4 मजली म्हणजे टोटल 51 मजली बिल्डिंग आहे ही समोरची. दिसते का आता 51 मजली बिल्डिंग आहे ही. इतक्या मोठ्या बिल्डिंग आहेत. इकडं पण बघा कसल्या टकाटक बिल्डिंग आहे. तर आलोय आता इथं. तर इथंच मॉल आहे एक. तर मॉल पाहण्यासाठी आलोय. काल आलतो तिथंच आलोय का काय माहिती. लय गर्दी इथं मित्रांनो. तर आपण मेन बँकॉकमध्ये आलोय. इथं पाहू शकता हे आर्ट अँड कल्चरल सेंटर आहे बँकॉकचं. तिकडं काय ते लाईव्ह परफॉर्मन्स पण चाललेलं आहे. इथं पाहू शकता कल्चरल. तर त्यांच्याकडं जाऊया आपण. ओके. यू आर परफॉर्मिंग नाव. यू आर परफॉर्मिंग नाव लाईव्ह. प्रोफेशनल कॅमेरामॅन आहेत. व्हॉट इज युअर नेम ब्रो? Super Bomb bro! Super Bomb! Hello! Welcome to Thailand! Street Master! ओके. चला मित्रांनो तर जाऊया आपण मॉलमध्ये आता. मित्रांनो तर इथला सगळ्यात मोठा मॉल आहे MBK म्हणून. तर त्या मॉलमध्ये आलोय आता आपण. तर मित्रांनो तर फायनली आपलं इथं फोटो वगैरे काढला एकदम मस्त येतोय. व्हॉट इज युअर नेम मॅम? वेअर आर यू फ्रॉम? विच कंट्री? चायनीज. मित्रांनो काय जबर वातावरण आहे इथं. नुसतं म्युझिक वाजतंय खटाखट. थायलंडमध्ये आलोय आणि थायलंडमध्ये आल्यानंतर ना मला पहिल्यांदा हे पोलीस भेटले. नाईस टू मीट यू सर. नाईस टू मीट यू सर. ओके नाईस टू मीट यू. तर मित्रांनो यांना भेटून चांगलं वाटलं. थायलंड इज अ गुड प्लेस अँड पीपल आर व्हेरी थँक्यू. ओके. मित्रांनो तर फायनली चला मॉलच्या आत जाऊया. मॉलच्या बाहेरचाच परिसर एकदम भारी वाटला. इतकं टुरिस्ट मॉलमध्ये पेक्षा मॉलच्या बाहेरच जास्त आहे मित्रांनो. आणि हे बघा अशा प्रकारची टाईल्स टाकली ना पाहू शकता. हिरवं पांढरं इतकं जबराट कॉम्बिनेशन दिसतंय.
एकदम भारी इथं. आणि इथं सगळी लोक इथंच फोटो काढतात. इथं इतकं डेंजर असं म्युझिक चाललं आहे ना, असं नुसतं कानात घुमल्यागत आवाज येतोय. आणि इथं कॉपीराईट येईल म्हणून मी व्हॉइस ओव्हर करतोय मित्रांनो. तर चला आपण डायरेक्ट आता मॉलच्या आतमध्ये जाऊया. मॉल पण खूप मोठा दिसतोय, जवळपास 6 ते 7 मजली मॉल दिसतोय. चलो मित्रांनो, तुम्हाला इथला मॉल मी पुढच्या पार्टमध्ये दाखवतो. तोपर्यंत नवीन पाहत असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.